नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं ॲडव्हान्स अकाउंटचा नवीन चॅप्टर आपण चालू केला होता, दॅट इज डिपार्टमेंटल अकाउंट. ओके, त्याचं इंट्रोडक्शन, त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट, ते डिपार्टमेंटल अकाउंट का बनवतात, त्याची गरज काय आहे, त्याच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत, ते सर्व आपण डिटेल्समध्ये पाहिलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलोकेशन ऑफ एक्सपेन्सेस ऑन द बेसिस ऑफ, आपण जे काही एक्सपेन्सेसचं अलोकेशन पाहिलं ते कोणत्या बेसिसवरती कोणते एक्सपेन्सेस अलोकेट करायचं ते आपण डिटेल्समध्ये लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलंच आहे. आज आपण आता त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन एखाद्या प्रॉब्लेममध्ये कशा पद्धतीनं करायचं ते आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे. खूप सोपं आहे डिपार्टमेंटल अकाउंट, फक्त आणि फक्त लक्ष देऊन ऐकायचं आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर त्या ठिकाणी मला विचारायचं आहे. ओके, तर सगळ्यात अगोदर डिपार्टमेंटल अकाउंट आपण पाहिलं, दोन मेथड होत्या, इंडिपेंडंट मेथड आणि दुसरी होती कॉलमनर मेथड. ओके, कॉलमनर मेथड आपल्याला या ठिकाणी हे असं असतं. कॉलमनर मेथड म्हणजे हे बघा, डिपार्टमेंटल अकाउंट पर्टिक्युलर्स 1, 2, 3 कॉलम आहेत. डिपार्टमेंट एक्सचं, डिपार्टमेंट वायचं, या साईडला डेबिट साईड म्हणायचं आहे, या साईडला क्रेडिट साईड म्हणायचं आहे. ओके, एकाच लेजरमध्ये दोन डिपार्टमेंट आपण बसवले आहेत, दॅट इज हे असेल कॉलमनर. आणि जर फक्त इंडिपेंडंट बनवायचं असेल, इंडिपेंडंट डिपार्टमेंटल अकाउंट, तर वर फक्त डिपार्टमेंट एक्स, डेबिट साईड, क्रेडिट साईड अशा पद्धतीनं बनवावं लागेल. शक्यतो ते यूज करायचं नाही आहे आपल्याला, या ठिकाणी कॉलमनरच यूज करायचं आहे डिपार्टमेंटल अकाउंटमध्ये. प्रोफॉर्मा तुमच्या पाठीमागं आहे. डिपार्टमेंट झेड दिलं, 3 डिपार्टमेंट दिलं तर इथं तिसरा कॉलम मॉडेल, 4 दिलं तर चौथा कॉलम मॉडेल, 2 दिलं तर हे असंच राहणार आहे. ओके, तर हे अशा पद्धतीनं असणार आहे. तर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन तुमच्या स्क्रीन समोर येऊन जाईल. क्वेश्चन बघा. श्री गणेश कॅरीज ऑन हिज बिझनेस इन 2 डिपार्टमेंट. श्री गणेश नावाचा ओनर आहे, त्यानं 2 डिपार्टमेंट्स आहेत त्याचे, एक्स आणि वाय. ऑन 31 डिसेंबर 2018 द फॉलोइंग पर्टिक्युलर्स आर अवेलेबल. 31 डिसेंबर 2018ला खालील डिटेल्स या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. पर्टिक्युलर्स डिपार्टमेंट एक्स, डिपार्टमेंट वाय आणि कॉमन. ओके, कॉमन एक्सपेन्सेस काय असणारे सांगितले आहे. या ठिकाणी पाहू शकता, पर्टिक्युलर्समध्ये ओपनिंग स्टॉक सांगितलाय, परचेस सांगितलंय, सेल्स, वेजेस, क्लोजिंग स्टॉक. डिपार्टमेंट एक्स, डिपार्टमेंट वाय. देन आफ्टर त्याच्या पुढं जे सांगितलं आहे सॅलरी कॉमन आहे, दोघांमध्ये कॉमन सांगितली आहे 9,000. आता ते डिवायडेशन कसं करायचं ते आपल्याला पाहायचंय. रेंट अँड टॅक्सेस, रेंट अँड रेट्स, इन्शुरन्स प्रीमियम, सन्ड्री एक्सपेन्सेस एक्सेट्रा, हे कॉमन एक्सपेन्सेस सांगितले 9,000, 3,600, 450 अँड 2,700. ओके, तर आता खाली एक नोट सांगितले ते पाहूया. द कॉमन एक्सपेन्सेस आर टू बी चार्ज टू ईच डिपार्टमेंट ऑन द बेसिस ऑफ टर्न ओव्हर. याला हायलाईट करा, हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे या क्वेश्चनमध्ये सांगितलेलं की जे काय कॉमन एक्सपेन्सेस आहेत ते कॉमन एक्सेस चार्ज कसे करायचे, अलोकेशन कसं करायचं आहे त्याचं, तर ऑन द बेसिस ऑफ टर्न ओव्हर. ऑन द बेसिस ऑफ टर्न ओव्हर दुसरं तिसरं काही नाही तर आपलं सेल्स म्हणजे काय असणार आहे, टर्न ओव्हर राहणार आहे. तर टर्न ओव्हरच्या बेसिसवरती कॉमन एक्सपेन्सेस अलोकेट करायचे आहेत. कीप इट युअर माइंड. ओके, मग रेंट तुम्हाला माहित आहे एरिया ऑक्युपाईडवर राहतं, तर ते इथं या क्वेश्चनमध्ये जे सांगितलं ते करायचं. त्यांनी सांगितलं जे कॉमन एक्सपेन्सेस आहेत ते कॉमन एक्सपेन्सेस ऑन द बेसिस ऑफ टर्न ओव्हर म्हणजे सेल्सच्या बेसिसवरती हा एक्सपेन्सेस अलोकेट करा म्हटलेला आहे. तर ते आपण अलोकेट करूया, क्वेश्चन सॉल्व्ह करूया. चला, तर सगळ्यात अगोदर आपल्याला तो रेशो कॅल्क्युलेट करून घ्यावा लागेल. सेल्स रेशो, सेल्स किती सांगितलेलं आहे ते आपल्याला, किंवा टर्न ओव्हर किती सांगितलं आहे ते कॅल्क्युलेट करूया. इथे घे तुम्ही सेल्स एक्समध्ये, वायमध्ये. सेल्स एक्समध्ये किती सांगितलं आहे, 1 लाख आणि वायमध्ये 80,000. इथं 1 लाख आणि इथं 80,000, 80,000. रेशो कॅल्क्युलेट करा. हे 3 शून्य कट, हे 3 शून्य कट, हे कट, हे कट, म्हणजे रेशो आला तुमचा 10:8. किती आला, 10:8. याला बारकी करता येतं का, आणखी येतं. 2 पंच 10, 2 चोक 8. किती आला रेशो, 5:4, 5:4. आता तो रेशो कसा आला त्या पद्धतीनं एक्सपेन्सेसचं अलोकेशन करायचं आहे. परत एक वेळेस लक्षात घ्या,
सेल्स एक्स मधलं 1,00,000 आहे, वाय मधलं 80,000 आहे. 1,80,000 असं आपण लिहिलं. 1,00,000 ॲज टू 80,000. मग शून्य कापले सगळे, 4 शून्य, इकडचे 4 शून्य, राहिलं काय 10 आणि 8. याला कोणती अशी संख्या आणखी याला बारकं करता येतं का? इथं 2 पंच 10, 2 चौक 8 रेशो झाला 5:4. म्हणजे आता सगळे एक्सपेन्सेसचं अलोकेशन ऑन द बेसिस ऑफ दिस, या बेसिसवरती अलोकेशनचे एक्सपेन्सेसचं अलोकेट करायचे आहे. ओके, तर सगळ्यात आधी काय सांगितलं आपल्याला? ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे असतो? डेबिटला. लिहा. एक मिनिट. टू ओपनिंग स्टॉक किती आहे बेटा ओपनिंग स्टॉक? तर या ठिकाणी ए मधला, एक्स मधला 8,000 आणि 2,000. ठीक आहे. एक्स मधला सांगा 8,000 आणि वाय मधला आहे 12,000, 12,000. लक्ष देऊ नाही का? ओपनिंग स्टॉक एक्स मधला 8,000 आहे, वाय मधला 12,000 आहे. दोघांची बेरीज किती? 20,000, 20,000 रुपये टोटल होल त्या बिझनेसचा ओपनिंग स्टॉक. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक झाल्यानंतर पुढे काय आहे? परचेस सांगितले. परचेस घ्या. टू परचेस एक्स मध्ये किती आहे? 80,000, 60,000, 80,000 अँड 60,000. दोघांची बेरीज करा. किती होतं? 8 आणि 6 14, 1,40,000, 1,40,000. त्याच्यानंतर पुढे या. पुढे काय सांगितलं आहे? वेजेस सांगितलं आहे. वेजेस घेऊया. टू वेजेस एक्स मध्ये किती आहे वेजेस? एक्स मध्ये सांगितले 20,000, 10,000, 20,000, 10,000. टोटल किती होईल? 30,000, 30,000. ओके. त्याच्यानंतर पुढे या. सेल्स सांगितलेला आहे. सेल्स किती आहे? क्रेडिट साईडला लिहा. सेल्स कुठं राहतं? क्रेडिटला. आता सुद्धा क्रेडिटला लिहा. बाय सेल्स किती आहे? सेल्स 1,00,000 आणि 80,000, 1,00,000 रुपीज एक्स मध्ये आणि वाय मध्ये 80,000. दोघांची बेरीज करा. किती येईल? 1,80,000, 1,80,000. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय का? क्लोजिंग स्टॉक सांगितलंय का लगेच? हो, क्लोजिंग स्टॉक सांगितलाय. क्लोजिंग स्टॉक कुठं असतो? क्रेडिट साईडला लिहा. बाय क्लोजिंग स्टॉक किती आहे? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक सांगितलाय त्यांनी 30,000 आणि 20,000. 30,000 अँड 20,000. 30 अधिक 20 किती होतात? 50,000. ओके, 50,000. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय? तर त्याच्यानंतर पुढे सांगितलं आहे सॅलरी. सॅलरी सांगितलंय. मग हा जो पार्ट आहे ओपनिंग स्टॉक, परचेस, वेजेस, हा सगळा डायरेक्ट पार्ट आहे, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचा पार्ट आहे. याच्यानंतरचा जो पार्ट आला सॅलरी पासून रेंट आहे, इन्शुरन्स आहे, त्याच्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस. दीज एक्सपेन्सेस विच आर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, सो इट इज रेकॉर्डेड ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याच्या खालच्या भागामध्ये आपण रेकॉर्ड करूया. थोडीशी जागा सोडूया, त्याच्यानंतर लिहूया. टू सॅलरी. सॅलरी टोटल किती आहे? टोटल सॅलरी आहे 9,000, 9,000 आहे. ओके, 9,000 आहे. 9,000ला आपल्याला 5:4 या प्रमाणामध्ये वाटून द्यायचं आहे. मल्टिप्लाय बाय 5 डिवायडेड बाय 9. ओके, किती येतं बघा? 9,000 गुणाकारात 5, भागाकारात 9. एक्स मध्ये 5,000, वाय मध्ये 4,000, टोटल 9,000. हे सर्व वर्किंग मध्ये दाखवायचं. इथं दाखवायचं नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी दाखवतोय. वर्किंग मध्ये दाखवायचं हे. नेक्स्ट सॅलरी झाल्यानंतर पुढे काय सांगितलंय? इन्शुरन्स सांगितलेला आहे. इन्शुरन्स किती आहे बेटा? इन्शुरन्स टोटल इन्शुरन्स आहे 450 रुपये. इन्शुरन्स प्रीमियम 450. याला सुद्धा 5:9 आणि 4:9 याच्यामध्ये कन्वर्ट करा. किती? 250 आणि 200 रुपये. किती? 250 आणि 200 रुपये बेरीज होईल 450. ओके, आता कॅल्सी नाही म्हणून मी कॅल्क्युलेट करत नाही, तुम्ही कॅल्क्युलेट करायचे. इन्शुरन्स झाल्यानंतर पुढे काय आहे? सन्ड्री एक्सपेन्सेस आहेत. सन्ड्री एक्सपेन्सेस टोटल किती आहेत? सन्ड्री एक्सपेन्सेस 1,500, 1,500. या ठिकाणी याला सुद्धा 5:9,
4:9 या प्रमाणामध्ये डिवाइड करा. 1500ला येऊन जाईल. 1500 नाही 2700 आहेत सेंट्री एक्सपेन्सेस. सॉरी 2700 आहेत. 2700 आहेत. याला डिवाइड करा. 1500 येईल एक्स मध्ये आणि वाय मध्ये येईल 1200. 2700 या ठिकाणी आपल्या एक्सपेन्सेस. ओके. त्याच्यानंतर पुढं काय आहे का, तर पुढं काही दिलेलं नाही. हे जे 3 आपण हे पाहिले ॲक्च्युली हे टर्नओव्हरवरती कॅल्क्युलेट करा म्हणून आपण टर्नओव्हरवरती कॅल्क्युलेट केलं. कसं 5:4 या रेशोमध्ये. ओके. तर आता क्वेश्चन संपला. तर आपण टोटल करून घेऊया. ग्रॉस प्रॉफिट काढूया, नेट प्रॉफिट काढूया. कॅल्क्युलेट करा. तर चला डिपार्टमेंट एक्स, डिपार्टमेंट वाय, डिपार्टमेंट एक्स, डिपार्टमेंट वाय. अगोदर क्रेडिट साइड क्लोज करूया. इथे येईल 1,30,000. इथे येईल 1,00,000. तिथले टोटल करायची काय आवश्यकता आहे का, तर करा. 8 आणि 5 13, 2,30,000. ओके. त्याच्यानंतर इकडची टोटल करा. 20 आणि हे 50, 1,90,000. नाही, टोटल तिकडून मायनस करायचं ना. इकडची टोटल किती होईल 1,90,000. ह्याची टोटल किती होईल, तर या क्रेडिट साइड मधून डेबिट साइड आपल्याला मायनस करायचं आहे. इथं करूया क्रेडिट साइड फुल 1,30,000, 1,00,000 अँड 2,30,000. दोन्ही साइड मॅच झाले. आता क्रेडिट साइड मधून डेबिट साइड लेस करा. ग्रॉस प्रॉफिट किती शिल्लक राहतो ते कॅल्क्युलेट करूया आपण. ग्रॉस प्रॉफिट. ओके. ग्रॉस प्रॉफिट आता 1,30,000 मधून हे 1,08,000 मायनस करा. 1,30,000 मधून 1,08,000 जर मायनस केले तर किती राहतील 22,000 रुपये. नेक्स्ट 1,00,000 मधून हे 60, 70, 72,000 मायनस करा. 1,00,000 मधून जर 72 काढले तर शिल्लक राहतील 60, 70, 80, 82 आहेत. हे 82 जर वजा केले तर शिल्लक राहतील 18,000. ओके. आणि दोघांची बेरीज किती होईल 22 आणि 18 बघा 22, 30, 40,000 होईल. 40,000 ॲज इट इज. ओके. हा झाला ग्रॉस प्रॉफिट. हा ग्रॉस प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करायचा आहे आपल्याला, कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. तर कुठं कॅरी फॉरवर्ड करतात तर आपल्याला माहिती आहे इथं आहे. तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला बाय ग्रॉस प्रॉफिट. ओके. किती 22,000, 18,000 आणि दोघांची बेरीज 40,000. चला मग नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया आता आपण. बावीस 18 दोघांची बेरीज 40. इकडं सुद्धा सेम 22, 18, 40 लेस करा. नेट प्रॉफिट किती शिल्लक राहतो ते बघा. टू नेट प्रॉफिट किती राहिला शिल्लक, तर या ठिकाणी 13,250. 13,250. वायचा 11,000. दोघांची बेरीज करा येऊन जाईल 24,250. 24,250 रुपये नेट प्रॉफिट. ओके. किती सिंपल आहे. काय केलंय का आपण नवीन, काही नाही, फक्त नवीन केलं हे एक्सपेन्सेस आपण डिवाइड केलेले आहेत. ओके. चला तर समजला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे नवीन असेल तर. ठीक आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. थँक्यू.